सजेति सिन्दुर्वदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वा सर्मणिर्व्यतमसारासन्नासति विघ्नानां या कुन्देन्दुतुषारहारधुराया शुभ्रवस्त्रामृताया वीणावरदण्डमण्डितकराया श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापः मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिमित्कृपातमं वन्दे परमानन्दं माधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमः देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर स्वामी। आपण साई चरित्र पाहतो आणि ह्या साई चरित्रातला आता हेमाडपंत रचित साई चरित्र यातला आपला 21वा अध्याय आज सुरू होतो। चिंतन करूया। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री सीतारामचंद्राभ्याय नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः। गताध्यायांती कथानुसंधान ठाकुरादिका महापुरुष दर्शन कैसे झाले ते करावे श्रवण एकाग्रमन करुनी। ठाकुरांना महापुरुषांचं दर्शन कसं झालं ते आपण कथा ऐकूया। काय तया वक्त्याचे बोले, श्रवणी जे पडता श्रोतान डोले, अंगीचा रोमांच हे नहाले, व्यर्थ गेले ते बोल। वक्ता कसा पाहिजे त्याचं वर्णन केलं। मग वक्ता म्हणजे कथा सांगणारा, तो कसा पाहिजे। काय तया वक्त्याच्या बोले, श्रवणी जे पडता श्रोतान डोले। म्हणजे त्या वक्त्याच्या मुखातनं बाहेर पडणारे शब्द ऐकून श्रोता डोलला पाहिजे। तो कधी डोलेल, त्याला जे आपण सांगतोय ते पटलं तर तो मान हलवेल की ठीक आहे, बरोबर आहे वा। म्हणजे त्याच्या बुद्धीला पटलं पाहिजे। म्हणून वक्ता कोण चांगला, तर त्याने सांगितलं की जेणे बोले विठ्ठल डोले, बोलू ऐसे बोल, जेणे बोले विठ्ठल डोले। विठ्ठल डोले, विठ्ठल म्हणजे कोण आहे, श्रोता वक्ता श्रीराम। श्रोत्याच्याही मध्ये श्रोताही म्हणजे बाबा श्रोत्याच्या रूपाने बसले, वक्त्याच्या रूपाने तेच आहे। ज्या बोलण्याने परमात्मा डोलतो, परमात्मा म्हणजे कोण, समोरचा बसलेला हा परमात्मा आहे। श्रोता कोण आहे, श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, तो परमात्मा समोर आपल्या बसलेला आहे कथा ऐकायला। मग तो जर डोलायला लागला तर समजायचं परमात्मा डोलतोय। काय तया वक्त्याच्या बोले, श्रवणी जे पडता श्रोतान डोले, अंगीचा रोमांच नाले, व्यर्थ गेले ते बोल। श्रोत्याच्या अंगावरती रोमांच उभे राहिले पाहिजे। असं जर घडलं नाही तर त्या वक्त्याचं बोलणं वाया गेलं। म्हणजे जर श्रोता डोलला नाही, श्रोत्याच्या अंगावर ऐकताना रोमांच उभे राहिले नाहीत, तर मग तो वक्ता अजून त्या वक्ता ह्या भूमिकेला अजून पात्र झालेला नाही, त्याला आणखीन तयारी करावी लागेल। काय तया वक्त्याच्या बोले, श्रवणी जे पडता श्रोतान डोले, अंगीचा रोमांच नहाले, व्यर्थ गेले ते बोल। जया श्रवणीन श्रोते रिझले, बाष्प गदगद कंठन दाटले, नयनी प्रेमानंदाश्रून वाहिले, व्यर्थ गेले ते कथन। कथा सांगणारा जो आहे ती कथा ऐकता ऐकता श्रोत्याच्या मध्यामध्ये कसं भावना निर्माण झाली पाहिजे की श्रोते कथा ऐकून तृप्त झाले पाहिजे। जया श्रवणीन श्रोते रिझले, बाष्प गदगद कंठन दाटले। ज्याची कथा ऐकताना कंठ दाटून आला पाहिजे, आपल्या म्हणजे श्रोत्याच्या डोळ्यातनं घळघळ अश्रू बाहेर आले पाहिजेत। तो जर कथेशी एकरूप असेल तर होईल, त्याचं जर कथेकडे लक्षच नसेल तर ते हे घडणार पण नाही।
जया श्रवणीन श्रोते रिझले बाष्प गदगद कंठन दाटले नैनी प्रेमानंदाश्रू न वाहिले व्यर्थ गेले ते कथन. असं जर घडलं नाही तर समजायचं अजून वक्ता कच्चा आहे, त्याला अजून तयारी करावी लागेल. जया श्रवणीन श्रोते रिझले बाष्प गदगद कंठन दाटले नैनी प्रेमानंदाश्रू न वाहिले व्यर्थ गेले ते कथन. वाणी बाबांची मनोहारिणी उपदेशाची अलौकिक सरणी जयांची प्रतिदिनी अभिनव करणे मस्तक चरणी तयांचे. पण बाबांची कथा ऐकता ऐकता काय होतं, श्रोते तल्लीन होऊन जात होते, त्यांचा कंठ दाटून येत होता, डोळ्यात आनंदाश्रू गळगळत वाजरत होते आणि अंगावरती रोमांच उभे राहत होते. किंवा बाबांच्या मुखातनं बाहेर पडणारी ती वाणी ऐकल्यानंतर काय होत होतं, श्रोते आनंदाश्रू त्यांच्या डोळ्यात येत होते, अंगावर रोमांच उभे राहत होते, कंठ दाटून येत होता. हे सगळं बाबा ज्यावेळेला सांगायचे त्यावेळेस होत होतं. म्हणजे वक्ता कसा असावा की असा असायला पाहिजे. तसं बाबांच्या मुखातनं बाहेर पडणारे शब्द ऐकून श्रोत्याचे कंठ दाटून येत होते, अंगावर डोळ्यातनं आनंदाश्रू पाजरत होते, अंगावर रोमांच उभे राहत होते, श्रोते डोलत होते की वा काय बाबाने आपल्या हिताचं सांगितलं आहे. नयेता दैवत उदयाशी गाठी न पडे साधू संतांशी तो जवळ असता उशापाशी पापराशे सदिसेना. त्याला दैव बलवत्तर पाहिजे, नाही तर संत जवळ आहेत आपल्या पण आपण त्या संतांना ओळखू शकत नाही. काय म्हटलंय पहा, न येता दैव उदयाशी गाठी न पडे साधू संतांशी. साधू संतांची गाठ पडत नाही. आता बघा शेगावला महाराज प्रगट झाले किंवा शिर्डीला बाबा प्रगट झाले, ते ओळखणारा कोण होता, तो ओळखल्यानंतर मग बाबांचा अधिकार जगाला कळला. तसं आहे की त्या संतांना ओळखणारा कोणीतरी लागतो. म्हणजे जवळ असून सुद्धा आपण त्याला ओळखू शकत नाही. काय म्हटलंय पहा, तो जवळ असता उशापाशे पापराशे सदिशेना. तो संत उशाजवळ जरी बसला तरी पापी माणसाला तो संत आहे ओळखता येत नाही, तो त्याला सामान्य मनुष्य समजतो. न येता दैव हृदयाशी गाठी न पडे साधू संताशी तो जवळ असता उशापाशी पापराशी सदिसेना. त्याला दिसत नाही म्हणजे ते संत दिसत नाहीत असं नाही, पण संतामध्ये असलेले चैतन्य त्याला दिसत नाही की हाच खरा परमात्मा आहे, हे त्याला कळत नाही. या प्रमेयाच्या सिद्धतेशी न लगे जावे विदेशी मीच माझे अनुभवासी श्रोते असे कथित होते. पीर मौलाना नामे प्रसिद्ध होते वांद्रेश्वरी सिद्ध हिंदू पारशी परमार्थी प्रबुद्ध गीती शुद्ध दर्शन दे. हेमाडपंत म्हणतात की माझाच अनुभव सांगतो. वांद्रे शहरामध्ये पीर मौलाना म्हणून प्रसिद्ध होते. हिंदू लोक दर्शनाला जायचे, पारशी जायचे, इतर धर्मीय सुद्धा दर्शनाला जायचे. मी ते शहराचा न्यायाधीश मुजावर्तयाचा नाम येणू सहपाठ पूर्वी जात निरस यावया दर्शनास तयाने. हजारो लोक तेथे यावे किंवा आपण तेथे जावे, भीडभिडेच्या भरी भरावे आसवावे निजलौकिका. ऐसे काही मनी भावावे दर्शनास कधी न जावे, आपणचे आपल्या शाळेत द्यावे दुर्दैव यावे आडवे. मला किती वेळा लोकांनी सांगितलं जा त्याच्या दर्शनाला, पण मी म्हटलं नाही भाऊ, मी काही तिकडे दर्शनाला येत नाही, कारण माझं दुर्दैव आड येत होतं. ऐशी कित्येक वर्षे गेली, तेथून पुढे बदली झाली. पुढे जेव्हा वेळ आली शिर्डी जोडली अखंड, आणि पुढे जेव्हा बदली झाली तेव्हा शिर्डीला बाबांचं दर्शन झालं. तात्पर्य हा संत समागमा अभाग्यासना तेथे रिगमा होता ईश्वरी कृपा सुगमा अन्यथा दुर्गम हा योग. म्हणजे कित्येक वेळा त्या साधूच्या दर्शनाला जावं असं वाटत होतं, पण माझं कर्म आडवं येतं. हेमाडपंत म्हणतात की जेव्हा माझी बदली झाली त्यावेळेस मला शिर्डीला जाण्याचा योग आला, आणि शिर्डीला जाण्याचा योग आला केव्हा, माझं भाग्य उदयाला आलं त्यावेळेला. तात्पर्य हा संत समागमा अभाग्यासना तेथे रिगमा होता ईश्वरी कृपा सुगमा अन्यथा दुर्गम हा योग. भगवंताची कृपा झाल्यानंतरच हा योग येतो. कुठला, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला.
हे विषयीची गोडकथा श्रोता सादर प्रसिद्धी आता या संतांच्या अनादि संस्था गुह्य व्यवस्था कैच्या त्या यथा काल वर्तमान दया जे जे आवडे स्थान अवतार किती कार्याकारण परिते अभिन्न परस्पर. ही संत मंडळी अनादि कालापासून पृथ्वीवरती अवतार घेत आहेत. कशासाठी? बुडती हे जन देखवे ना डोळा म्हणून कळवळा येत असे. ही माणसं ह्या भवसागरामध्ये बुडून चालली, त्यांना कळत नाही आपण बुडतोय. पण दयाळू असेल तो बुडणाऱ्या माणसाला बुडू देत नाही. म्हणजे जो पट्टीचा पोहणार आहे त्याच्या देखत जर एखादा मनुष्य पाण्यामध्ये बुडत असेल त्याला राहवत नाही, तो उडी मारतो आणि त्याला बाहेर काढतो. तो जरी याला हाक मारत नसला तरी बुडणारा मनुष्य त्याला काय माहिती आहे की हा पट्टीचा पोहणार आहे, आपल्याला वाचू शकेल का वाचू शकणार नाही, तो त्याला हाक मारत नाही. पण पट्टीचा पोहणारा जेव्हा पाहतो की समोरचा मनुष्य पाण्यात बुडतोय तेव्हा तो त्याची हाक मारण्याची पण वाट पाहत नाही, तो स्वतःहून उडी मारतो आणि त्याला बाहेर काढतो. बुडती हे जन देखवे ना डोळा म्हणून कळवळा येत असे. संतांना आपला कळवळ आहे, आपण भवसागरामध्ये बुडून चाललो आहे, वाहत चाललो आहे, संत आपल्याला हाताशी धरून बाहेर काढतायत की अरे बुवा कशाला ह्याच्यात बुडतोय. त्यामुळे संत अनेक ठिकाणी अवतार घेतात. एकाच ठिकाणी संत आहेत असं नाही, प्रत्येक अनेक ठिकाणी आहेत. तर संतना जिथे वाटेल की इथं आता आवश्यकता आहे, की इथं धर्मजागृतीची आवश्यकता आहे, इथं लोकांना माणुसकी शिकवण्याची आवश्यकता आहे, इथं सर्व समाजाला एकत्र आणण्याची आवश्यकता आहे, तेव्हा संत त्या त्या भागामध्ये अवतीर्ण होतात. यथा काल वर्तमान दया जे जे आवडे स्थान अवतार घेती कार्याकारण परिते अभिन्न परस्पर. जरी ते वेगवेगळ्या समाजामध्ये जन्माला येत असले, वेगवेगळ्या जातीत जन्माला येत असले, तरी सुद्धा ते संत दिसती वेगळाले परी ते स्वरूपी मिळाले. ते जरी वेगवेगळे दिसत असले तरी त्यांचं कार्य एकच आहे. बघा गजानन महाराजांनी सुद्धा समाधी घेताना पांडुरंगाला विचारलं, देवा तू माझ्यावर जेवढं काम सोपवलं होतं तेवढं माझ्या हातनं पूर्ण झालंय, आता मला अवतार समाप्त करण्याची आज्ञा दे. काय म्हणतायत महाराज त्यावेळेला, जे जे भाविक होते जन त्यांना त्यांना मी भक्ती मार्गाला लावलं, जे दुष्टदुर्जन आले त्यांनाही भक्ती मार्गाला लावलं, जे तू काम माझ्यावर सोपवलं होतं ते झालं. म्हणजे संतांना काहीतरी कार्य भगवंतांनी सोपवलेलं आहे संतांच्यावर, ते कार्य पार पाडतात. तेच आता काय कलियुगामध्ये भगवंतांनी द्वापार युगाच्या अंती श्रीकृष्णाने कलीला वर दिलाय की मी प्रत्यक्ष अवतार घेणार नाही म्हणून. कलीने त्याला सांगितलं की देवा तू माझ्या युगामध्ये अवतार घेऊ नकोस. तेव्हा ते म्हणतात की मी प्रत्यक्ष अवतार घेणार नाही, पण दुसऱ्या रूपाने अवतार घेतला. जसं बघा अटी घालतो की ती त्या हिरण्यकश्यपूने काही कमी अटी घातल्या होत्या का देवाला, पण देव प्रगट झाले ना. तसं याने कलीने जरी अट घातली असली माझ्यामध्ये तुम्ही अवतार घेऊ नका, तरी भगवंत संतांच्या रूपाने अवतीर्ण होतात आणि आपला उद्धार करतात. देशकाल वस्तू भिन्न परी एकाची जे गुण कोणा तुझा संत जाणे संपूर्ण अंतरी एकपण सगळे का. कुठल्याही देशात असो कुठेही असो संत एकमेकांना जाणतात, कारण त्यांचं अंतरंग एक झालेलं आहे आणि आहेच. त्यामुळे संत एकमेकाला जाणतात. एखाद्याची उपासना करणारा एखादा भक्त जर त्यांच्याकडे आला ना संतांकडे, त्यांना कळतं नेमका हा कोणाची उपासना करतो. कारण काय असतं, आपण कोणत्या देवाची उपासना करतोय समोरच्या माणसाला कसं कळेल, त्याला कळतं. कारण बघा ह्या साधू संतांच्या किंवा देवाच्या फोटोच्या मागे आहे एक वलय दाखवलेलं असतं, पिवळं असं वलय दाखवलेलं असतं, त्याला म्हणतात आरा. म्हणजे आपल्याही शरीराच्या भोवती असं वलय आहे, आपल्याला दिसत नाही पण ज्ञानी माणसाला ते दिसतं. आणि मग आपल्या मागे कोणती शक्ती उभी आहे हे त्यांना दिसतं, की मग त्यांना कळतं की हा कोणत्या देवाचा उपासक आहे. सर्व देव एकच आहे, पण याची निष्ठा कुठे आहे, याची श्रद्धा कुठे आहे, याच्या मागे कोणती शक्ती उभी आहे ते जाणकाराला कळतं. बरोबर. त्यामुळे संतांना कळतं की हा उपासक आहे, हा या मार्गातलाच आहे, हे संतांना बरोबर कळतं. देशकाल वस्तू भिन्न परी एकाची जी होण कोण संत जाणे संपूर्ण अंतरी एक पण सगळे का.
जैसे सार्वभौम राजाची ठाणी वसुली असते ठिकठिकाणी देत देत अधिकारी नेमुने अबाधाने संपादिती. जसं राजा आहे, राज्यकारभार चालवतो म्हणजे काय, राजाने जसं एक समजा राष्ट्रपती आहे, राष्ट्रपतींना हा देश चालवायचा आहे. मग त्याने काय केलं की पंतप्रधानाची नेमणूक केली, त्याला सांगितलं तू तुझं मंत्रिमंडळ निवड आणि हा कारभार पहा. मग जी वेगवेगळी राज्य आहेत त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्याला नेमलं. सगळ्यात पॉवर कोणाकडे, राष्ट्रपतीकडे. त्याच्यापेक्षा खाली पॉवर कोणाकडे, पंतप्रधानाकडे. त्याच्यापेक्षा खाली पॉवर कोणाकडे, मुख्यमंत्र्याकडे. त्याच्यापेक्षा खाली पॉवर कोणाकडे आहे तर त्यांच्या असणाऱ्या मंत्रिमंडळाकडे. त्याच्यापेक्षा खाली पॉवर कोणाकडे तर त्या त्या जिल्ह्याचा जो काही प्रमुख असा मंत्री असेल त्याच्याकडे. त्याच्यापेक्षा खालची पॉवर कोणाकडे तर जो जिल्हाधिकारी असेल त्याच्याकडे. त्याच्यापेक्षा खाली पॉवर कोणाकडे तर तलाठ्याकडे. त्याच्यापेक्षा खाली पॉवर कोणाकडे आहे तर ते ग्रामपंचायतीकडे. त्याच्यापेक्षा खाली सगळ्यात शेवटची पॉवर कोणाकडे तर त्याचा जो चपरासी असेल त्याच्याकडे. बघा, राज्यकारभार हा इतका खाली 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 करवेल आला. म्हणजे प्रत्येकाला अधिकार आहे, त्या प्रत्येकाचा अधिकार वेगवेगळा आहे. सगळ्याला एकच अधिकार नाही. राष्ट्रपतीला जो अधिकार आहे तो चपराशाला नाही आहे. पण चपराशाला जो म्हणजे चपराशापेक्षा अधिकार कुणाचा जास्ती, ग्रामपंचायतीचा प्रमुखाचा. त्याच्यापेक्षा तालुका ते तलाठ्याचा अधिकार, त्याच्यापेक्षा वरती जिल्हाधिकाऱ्याचा, त्याच्यापेक्षा जास्ती तो जो कोणी असेल तो मंत्री त्या जिल्ह्याचा पाहणारा पालकमंत्री. त्याच्यापेक्षा अधिकार कोणाला मुख्यमंत्र्याला, त्याच्यापेक्षा अधिकार कोणाला पंतप्रधान, त्याच्यापेक्षा अधिकार कोणाला राष्ट्रपती. म्हणजे हे राज्य चालावं म्हणून केलेली योजना आहे. तसं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे संत निर्माण झाले आणि प्रत्येकाला काही प्रमाणात कमी जास्ती अशी पॉवर भगवंताने देऊन ठेवलेली आहे. सगळ्याच ठिकाणी आहे, प्रत्येक ठिकाणी संत आहे. पण प्रत्येकाकडे असलेला अधिकार हा त्याच्या मनाने दिलेला आहे की कारण त्यांची जशी उपासना असते तशी त्याच्याप्रमाणे त्यांचा अधिकार वाढत जातो. जशी ज्याची उपासना आहे तसंच त्याचं तिथं प्रत्यक्ष परमात्माच तो रूप घेऊन अवतीर्ण झाले, त्याचा अधिकार तर सर्वात मोठा आहे. पण बाकीसुद्धा आहेतच की त्या त्या भागामध्ये भक्तिमार्गाला लावणारी माणसं आहेत, त्यांच्याकडे सुद्धा काही भगवंतांनी थोडा अधिकार दिलेलं आहे. जसं ते चपराशाला अधिकार केले तसं बघा लाईटमध्ये आहे. सगळ्यात मोठी पॉवर आहे सूर्यनारायण. त्यानंतर म्हणजे ती वीज केंद्रात तिथनं तयार होते, तिथून येते आपल्या पडग्याला, तिथनं येते आपल्या कल्याणामध्ये ट्रान्सफॉर्मरमध्ये, त्याच्यातनं येते मग आपल्या घरच्या खाली मीटर बॉक्समध्ये, तिथनं येते मग आपल्या घरातल्या मीटरमध्ये, मग येते आपल्या इकडनं बोर्डातनं आपल्यापर्यंत येते. ही जशी शक्ती पॉवर कमी मग 0चा बल्ब आहे, 50चा वॅटचा बल्ब आहे, 100 वॅटचा बल्ब आहे, 1000 वॅटचा बल्ब आहे, हॅलोजन आहे. मग ही शक्ती वीजच आहे, ही शक्ती आहे. पण सूक्ष्म शक्ती आहे आणि हळूहळू वाढत जाणारी शक्ती आहे. तसं आधी सूक्ष्म शक्ती असते, मग हळूहळू जशी त्याची उपासना वाढत जाते तशी त्याची पॉवर वाढत जाते. जैसे सार्वभौम राजाची ठाणी वसुली असते ठिकठिकाणी तेथ अधिकारी नेमुने आबादाने संपादिते. तैसाचा स्वानंद सम्राट जागोजागी होणे प्रगट चालवी हा निज राज्य शकट सूत्रे अप्रगट हलवी. तसा हा स्वानंद साम्राज्याचा कोण सम्राट आहे. आता सम्राटाला असणारा अधिकार मांडलिक राजाला कसा असेल, मांडलिक राजाला असणार तो सम्राटाचा अधिकार सम्राटाकडेच. तसं काही मुख्य ठिकाण आहेत की त्यांचा अधिकार सर्वावरती चालतो असं. जैसे सर्व राजाची ठाणे वसुली असे ठिकाणी तेथ अधिकारी नेमुने आबादाने संपादिते. तैसाचा स्वानंद सम्राट जागोजागी होणे प्रगट चालवे हा निज राज्य शकट सूत्रे प्रगट हलवे. म्हणजे राष्ट्रपती स्वतःला काही करावं लागत नाही, पण तो ह्या सगळ्यांच्या हातनं कार्य करून घेतो. तसं हे आहे की परमात्मा कुणाच्या, जसं बघा ना, तर महाराजांना उपदेश करता आला असता, साईबाबांना उपदेश करता आला असता दासगणूला, पण त्यांनी कुणाच्या हातनं केला, मोलकर्णीच्या हातनं केला. त्या सांगितलं सर्वत्र मीच भरलेला आहे. प्रत्येकाला तो शक्ती देतो आणि त्याच्याकडनं कार्य करून घेतो. तैसाचा स्वानंद सम्राट जागोजागे होणे प्रगट चालवी हा निज राज्य शकड सूत्रे प्रगट हलवे. एकदा एक आंग्ल विभूषित बिये या उपपदाने युक्त ते हळूहळू मार्ग करत झाले नामांकित अधिकारी. मिळाली पुढे मामलत वाढता झाले प्रांत दयासे सैव संगात सुदैव प्राप्ते झाला.
एक आंग्लविद्या म्हणजे इंग्रजी शिकलेला मनुष्य BA होऊन हळूहळू आपल्या कर्तृत्वाने तो प्रांत या पदापर्यंत प्राप्त झाला. त्याला प्रांत हे पद प्राप्त झालं. त्याला बाबांच्या दर्शनाचा योग आला. दिसाया ही मामलतवरी डोंगरी जैसी दृसाजरी निकट जाता वेढले काजरी माने परी मोठीच. कसं आहे माणसाला दुरून डोंगर साजरे, लांबून असं वाटतं आपण सहज डोंगर चढून जाऊ, पण तिथे गेल्यानंतर कळतं डोंगर चढायला किती त्रास लागतो. तो लांबून दिसायला डोंगर लहान दिसतो, पण जवळ गेलं की चढायला लागल्यानंतर त्यातलं किती कठीणपणा ते आपल्याला कळते, किती मेहनत घ्यावी लागते त्या प्रकारचं. तसं मोठ्या माणसाचं मोठेपण आपल्याला दिसतंय, पण जया अंगी मोठेपण तया यातना कठीण असं आहे. गेले ते पूर्वील गोड दिवस जय होती या अधिकाराच्या अस प्रजाही माने अधिकार्यास परस्पर आनंद. आता पूर्वीचे दिवस गेले, प्रजासुद्धा त्या अधिकाऱ्यांना मानणारी होती. आता कोणी कुणाला मानत नाही. पोलिसांच्या अंगावर हात टाकायला लोक जातात, कोणी कुणाला मानत नाही. पूर्वीचा काळ चांगला होता. जसं बघा पालक पूर्वी शाळेमध्ये जाऊन सांगायचे आमच्या पोराला 2 छड्या मारा, 2 रट्टे मारा, पण पोरगं शिकलं पाहिजे. पूर्वीचा काळ होता. छडी लागे छमछम विद्याही घमघम हा पूर्वीचा काळ होता. पण आता जर पोराला कोणी शिक्षकाने मारलं ना, तर त्याच्या विरुद्ध कोर्टात जातील की माझ्या पोराला याने मारलं शिक्षक, त्याला शाळेतनं काढून टाका म्हणून. आता तो काळ, पूर्वीचा काळ आता राहिला नाही. पूर्वी कशाला महत्त्व होतं? शिक्षणाला महत्त्व होतं, विद्येला महत्त्व होतं. आता महत्त्व आलं पैशाला. त्यामुळे आता ते महत्त्व जे जाणतो त्याला अजूनही विद्येचं महत्त्व आहे, पण जो प्रत्येक गोष्ट पैशानेच विकत घ्यायला जातो त्याला काय महत्त्व कशाचं आहे? मिळाली पुढे मामलता वाढता वाढता झाला पर्यंत तयाशी साईबाबाचा सांगत सुदैव प्राप्त झाला. दिसाया ही मामलतावरी डोंगरी जैसी दृसाजरी निकट जाता वेढले कांज काजरी माने परी मोठीच. गेले ते पूर्वील गोड दिवस सजय होती अधिकाराच्या उस प्रजाही माने अधिकार्यास परस्परास आनंद. पुसूनही आताचे हाल सुखाची नोकरी गेला तो काळ, आता जबाबदारीचा सुकाळ ओला दुष्काळ पैशाचा. पूर्वील मामलतीचा मान तैसेच पूर्वील प्रांतासमान वैभव आता येना दिसून नोकरी करून कसून करताही. पूर्वीचा आता त्या प्रांताला मान राहिला नाही. असो तेही अधिकार संपादन आलोट पैका वेचल्या वाचून न करता सत्र अभ्यासाविण इतर कोण करू शके. आधी होऊ लागले विये मग तो नगदीकार कोण होय. महिना पगार 30 रुपये मार्गी ऐसे ती गती. यथा काळ घाटावर जावे जमीन मापणे काम शिकावे. मोजणीदारामध्ये राहावे पासवावे परीक्षे. पुढे केव्हा एखादी आसामी स्वय जाईल वैकुंठ धामे. करील आपली जागा रिकामी पडेल कामी ती ह्याच्या. आता असो हे चऱ्हाट कशा पाहिजे नुसती वटवड. आईशा एकाच साईची भेट झाली ती गोष्ट परिसावे. बेळगाव निकट देख ग्राम आहे वडगाव नामक. आले मोजणीदाराचे पथक मुक्काम एक तै केलं. बेळगावाजवळ वडगाव नावाचं गाव आहे. त्या ठिकाणी जमिनीची मोजणी करणारं पथक येऊन पोहोचलं. गावी होते एक सत्पुरुष गेले तयाचे दर्शनास चरणावरी ठेवले शिस प्रसादाशीष पावले. त्या गावावर एक सत्पुरुष होते, त्यांच्या दर्शनाला हे गेले. नमस्कार केला त्यांना, त्याने आशीर्वाद दिला. त्या सत्पुरुषांच्या हातात होता निश्चळदास कृत विचारसागर नामक ग्रंथ, जो तेव्हाचे तै होते. त्या सत्पुरुषांच्या हातामध्ये निश्चळदासाने लिहिलेला विचारसागर नावाचा ग्रंथ होता. सत्पुरुष ते वाचत होते. पुढे काही वेळ जाता येतो म्हणून निघू लागता ते साधू वदले उल्हासदा तयाग्रस्ता ते परिसा. बरे आता आपण यावे या ग्रंथाचे अवलोकन करावे, जेणे तुमचे मनोरथ पुरावे असावे लक्षात. म्हणाले या विचारसागर ग्रंथाचं एकदा वाचन करा, कधीतरी तुम्हाला तो कामाला येईल. पुढे काही वेळ जाता येतो म्हणून निघू लागता ते साधू जे वदले उल्हासदा तयाग्रस्ता ते परिसा. बरे आता आपण यावे या ग्रंथाचे अवलोकन करावे, तेणे तुमचे मनोरथ पुरावे असावे लक्षात. तुम्ही पुढे निज कार्योद्देशी जाता जाता उत्तर दिशे मार्गात महाभाग्यवशे महापुरुषाचे दर्शन. पुढे तुम्ही उत्तर दिशेला जात तसं तुमची प्रगती होईल, मोठी मोठी पदं मिळत जातील. तसं पुढे तुमची एका महापुरुषाशी सत्पुरुषाशी गाठ पडेल.
पुढील मार्ग ते जावे येतील, मनासी निश्चलता ते देतील, तेच उपदेश येतील, ठसवतील निजबोध. पुन्हा जेव्हा भाग्यवशात तुम्हाला त्या सत्पुरुषाचं दर्शन होईल, महापुरुषाचं दर्शन होईल, त्यावेळेला ते तुम्हाला जो बोध करतील, तो बोध तुमच्या मनामध्ये ठसेल. बघा, बोध केल्यानंतर तो मनामध्ये ठसला पाहिजे. म्हणजे असं काही वेळेला काय होतं, आपण शाळेमध्ये सुद्धा शिक्षक बघतो, काही शिक्षकांच्या पुढे मोठमोठ्या डिग्र्या असतात, विद्वान असतात, पण त्याने शिकवलेलं सगळं मुलाच्या डोक्यावरून जातं. म्हणजे काही कळत नाही. म्हणजे आम्हाला काय कळलं नाही, इतका विद्वान नव्हतं, कळलं नाही कसं. मग दुसरा त्याच्यापेक्षा कमी डिग्रीचा एखादा शिक्षक असतो, पण तो मुलांना समजेल अशा भाषेत ते ज्ञान तेच, पण तो शिक्षक मुलांना समजेल, रुचेल, पचेल अशा भाषेमध्ये ते ज्ञान देतो. आणि ते ज्ञान दिल्यानंतर त्या मुलांना पटतं. हो म्हणले, आता आम्हाला समजलं. म्हणजे ते म्हणाले, मी आता तुम्हाला बोध करत नाही, पण पुढे तुमची महापुरुषाची गाठ पडेल, त्यावेळेला ते जे तुम्हाला बोध करतील, तो बोध तुमच्या मनामध्ये ठसेल, पक्का रुतेल. बोध नुसतं ऐकून उपयोग नाही, तो मनामध्ये ठसला पाहिजे. त्याप्रमाणे आचरण झालं. नुसतं अन्न खाऊन काय उपयोग आहे. सकाळी आम्ही दासबोध वाचतो, दुपारी हरिविजय वाचतो, संध्याकाळी रामविजय वाचतो, रात्री कीर्तनाला जातो, दिवसभर चालतो. घासा मागे घास घेतला, अवकाश नाही चावावयाला, अवघा बोकणाची भरला मग कसे. नुसतं घासामागे घास घेतला आणि अन्न चावलं नाही, तर ते अन्न अंगी कसं लागेल. म्हणून जो ग्रंथ किंवा जे काही कीर्तन म्हणा, प्रवचन म्हणा, पुराण म्हणा, आपण ऐकू, जो ग्रंथ वाचू, त्याचं आधी मनन केलं पाहिजे, त्याचं चिंतन केलं पाहिजे, त्याचा निधिध्यास लागला पाहिजे. म्हणजे जे वाचू त्याचं चिंतन झालं पाहिजे आपल्याला. म्हणजे खाल्लेलं अन्न अंगी लागलं पाहिजे. तसं जे आपण ऐकतोय ते आपल्या व्यवहारामध्ये उतरलं पाहिजे. आणि म्हणून ते बुद्धीला पटेल अशा भाषेत सांगणारा मनुष्य ज्यावेळेला आपल्याला पटेल, भेटतो, ते म्हणले पुढे भेटतील. कोण? साईबाबा. तरी साईबाबांचं नाव घेतलं नाही. काय म्हणले? पुढे तुला सत्पुरुष भेटतील आणि ते उपदेश करतील. जो उपदेश ऐकून तुझ्या मनामध्ये तो बोध स्थिर होईल. पुढे काही वेळ जाता तुम्ही पुढील मार्ग, पुढचा मार्ग ते दाखवतील. मनासे निश्चलता ते देतील, तेचे उपदेश देईल, ठसतील निजबोध. ते तुमच्या मनाला विश्रांती देतील. मनाला आपल्या विश्रांती नाही, पण अशा सत्पुरुषाच्या जवळ गेल्यानंतर आपल्या मनाला विश्रांती मिळते. ते येथील मग ते कार्य सरले, जुन्नरास तेथून बदलले, नाणे घाट चढणे आले, ओढावले ते संकट. मार्ग तेथील आधी विकेट, रेड्यावरून चढती घाट, रेडा हात तर शकट आणला निकट रुडाया. मग नाणेघाटातनं जाताना गाडीला रेडा झोपावा लागला. नाणेघाट चढायला कठीण. पुढे होतील पुढे मोठे अधिकारी, मिळतील घोडेगाड्या मोटारी, आज तो घ्या रेड्याची हाजरी, वेळ साजरी करा की. ते म्हणाले, आज जे मिळेल ते घ्या, पुढे चांगलं मिळेल. आज भाजी भाकरी मिळाली ना, त्यात आनंद मानावा. पुढे पाची पक्वानं मिळतील ना. आता मला भाजी भाकरी नको, पाची पक्वानच पाहिजे, म्हणून कसं चालेल. ते म्हणतात, आज तुला रेड्याच्या गाडीत बसावं लागलं, काही काळजी करू नको, पुढे तुला घोडा गाडी मिळेल, सगळा मान मात्रा पुढे मिळेल. पण जे मिळाले ते तर आनंदाने स्वीकार. ठेविले आनंद ते तैसेच राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. जे मिळाले त्यामध्ये आनंद मानावा आणि अधिक मिळण्यासाठी प्रयत्न करावा. घाट चढणे अशक्य पायी, रेड्या विण नाही सोयी ऐसी ती. नाणे घाटाचे नवलाई अपूर्वाई वाहनाचे. मग तयाने केला विचार, पाला नेला रेडा केला तयार, तयावरी चढवले खोगिरा स्वयी. स्वार कष्टे स्वार झाले, स्वार खरे पण होती चढणा रेडिया सारखे. अपूर्वाहन झोके इसके खाता जाण, भरली कणकण पाठीत. आता रेड्यावर बसून चालले, पण त्याला रस्ते काही धड नव्हते आणि त्याच्यानं बसता बसा त्यांच्या पाठीमध्ये उसण भरली.
असो पुढे हा प्रवासाला जुन्नराचा कार्यक्रम पुरवला. मग बदलीचा कुंजाला मुक्कामाला तिथून कल्याणा झाली बदली. चांदोरकरांची गाठ पडली. साईनाथांची कीर्ती ऐकली. बुद्धी उदयली दर्शनाची. मग त्यांची कल्याणला बदली झाली. त्यावेळेस चांदोरकरांची त्यांची गाठ पडली आणि त्यांच्यामुळे साईबाबाचं दर्शन यांना घडलं. दुसऱ्या दिवशी आली बारी झाली चांदोरकरांची तयारी. म्हणते चला हो बरोबरी करू वारडी शिर्डीची. घेऊ बाबांचे दर्शन करू उभयता तयासन मन. राहू तेथे एक दो दिन येऊ परतून कल्याण. चला म्हणाल मी शिर्डीला चाललोय. चांदोरकर म्हणाले या प्रांताना चला आपण शिर्डीला जाऊया. मी चाललोय 2 दिवस तिथे राहू आपण परत येऊ. परी तेच दिनी ठाणे शहरात दिवाणीच्या झालं तिथं मुकादमा सुनावणी निर्णित त्यागली सोबत सतत. नानासाहेब आग्रह करीत चलाव आहेत बाबा समर्थ बोलतील तुमचा दर्शनार्थ किम पदार्थ तो मुकदमा. परी हे कैचे तयासपटे तारीख चुकता बैवाटे चुकतील केवी हे लपट्टे भालपट्टी लिहिलेले. नाही म्हणले माझं ठाण्याला एक मुकदमा चाललेला आहे. तिथे मला जावं लागेल. आत्ता मला तुमच्याबरोबर शिर्डीला येता येणार नाही. नानासाहेब चांदोरकर एक थिली प्रत्यंतरे दर्शन काम धरता अंतरे विघ्न ते सारे बाजूला. परीना विश्वास जीवा करतील काय निचे स्वभाव म्हणतील आधी घोर चुकावा निकाल लागावा धाव्याचा. ते म्हणले चला हो निकाल तुमच्या बाजून लागेल. आधी बाबांच्या दर्शनाला तर चला. पण यांचा काही विश्वास बसेना. ते म्हणले एकदा निकाल लागू द्या मग आपण बाबांच्या दर्शनाला जाऊ. असो मग ते ठाण्यात गेले. चांदोरकर शिर्डी निघाले. दर्शन घेऊन परत फिरले. नवलवतले इकडे वेळी जरी हे हजर राहिले. दाव्याचे काम पुढे नेमले. चांदोरकर हे हातचे गेले खजेल झाले अंतरी. ते गेले तिथे ठाण्याला म्हणजे शिर्डीला न जाता प्रांत कुठे गेले ठाण्याला एक मुकादमा होता तिथे गेले. तिथे गेल्यानंतर त्यांना कळलं की दाव्याला पुढची तारीख मिळाली. आता त्यांना मनाला खंत लागली की आपण जर चांदोरकरांबरोबर गेलो असतो तर बाबांचं दर्शन झालं असतं. आपण तिकडे न जाता इकडे आलो. जर इकडचे काम नाही आणि जर तिकडचे काम नाही. त्यांना वाईट वाटलं. विश्वास ठेवतो बरे होते चांदोरकर सवय नाही ते दर्शनाचे कार्य उरकते स्वस्त चित्ते शिर्डी. मी जर चांदोरकरांच्या शब्दावर विश्वास ठेवला असता तर नाहीतरी ही तारीख पुढे जाणार होती समजा गेली असती आणि मला बाबांचं दर्शन घडलं असतं. दाव्यापरी दावा राहिला. साधू समागमी अंतरला. उठाउठी निश्चय केला जावयाला शिर्डीचा. न जाणो मी शिर्डीत जाता. समयी नानांची भेट होता. स्वयनी वारतील साईनाथा आनंद चित्ता. वाटेत गाठ पडेल म्हणाले चांदोरकरांची. आपण पुन्हा शिर्डीला जाऊ. शिर्डीस नाही कोणी परिचित तेथे मी सर्वथैव परिचित. नाना भेटता होईल उचित जरी क्वचितही होतो. शिर्डीला मी जरी गेलो तर माझी कोणाची ओळख नाही. नाना चांदोरकर भेटतील तर त्यांच्या ओळखीने मला जाता येईल बाबांजवळ. ऐसा विचार करीत बैसले ते अग्निरथात. दुसरी दिवशी पावले शिर्डीचा. नाना ते अर्थात नाही तर ते रेल्वेमध्ये बसून गेले. पण त्यांची आणि नानाची चुकामू झाली. हे जे दिनी यावया निघाले नाना ते दिनी जावया गेले. तेने हे बहु हताश झाले. ठेवून बसले म्हणाल. असो मग तयास तेथे भेटले. तयाचे दुसरेच निवले. तयाने साईचे दर्शन करले. हेतू पुरवले. तिथे त्यांचे एक दुसरे मित्र भेटले. त्यांनी त्यांना बाबांचं दर्शन घडवलं. दर्शने पायी जडले चित्त घातला. साष्टांग दंडोत शरीर झाले पुरांकित. नैनेस्त्र प्रेमाश्रू. बाबांना पाहिल्यावर आणि साष्टांग दंडोत घातलं प्रांताने. डोळ्यातनं आनंदाश्रू यायला लागले. अंगावरती रोमांच उभे राहिले. मग ते होता क्षणय कसे तर काय तयासी बाबा वतत. त्रिकालज्ञ मुख करून स्मिर सावचित्त ते परिसर. कानाडे अप्पाचे ते सांगणे जैसे रेडिया संगे घाट चढणे. ऐसे नाही तील सोपे चालणे अंग जोडणे अनिवार्य. त्याने सांगितलं की बेळगावामध्ये तुला एक सत्पुरुष भेटले होते जी कानाडी. बेळगावच्या पुढे कर्नाटकाला प्रांत चालतो. म्हणजे तुला कानाडी ग्रस्त भेटले होते. आणि त्यांनी सांगितलं पुढे तुझ्या सत्पुरुषाची गाठ पडेल. तू त्या रेड्यावर बसून घाट चढला. म्हणजे कठीण आहे ना तो घाट चढणं सुद्धा कठीण. पण तू रेड्यावर बसून चढला. तसं माझ्याकडे येणं सुद्धा काही सोपं नाही. ते पण कठीण आहे.
कानडे अप्पांचे ते सांगणे, जैसे रेडी असंगी घाट चढणे, ऐसे येथील सोपे चालणे, अंग झिजवणे अनिवार्य. अरे इथे कष्ट करावे लागते, सेवा करावी लागते, मग मेवा मिळतो. माणसाला काय वाटतं, लगेच बाबाने माझ्यावर कृपा करावी. अरे तुझ्या हातनं बाबांची काही तर सेवा तर घडू दे. काही त्यांचं ग्रंथ वाच, काही त्यांची पदं म्हण, काही ठिकाणी जिथं तुझ्या आजूबाजूला कुठं साईबाबाचं मंदिर असेल तिथे जा, दर्शन घे. तुझ्या हातनं काही सेवाच घडली नाही, लगेच म्हणले बाबाने माझ्यावर कृपा करावी, असं कसं होईल? काय म्हणतात बाबा का? अंग झिजविणे अनिवार्य, तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. तन मन धनाने आपल्या गुरुला शरण जावं लागतं आणि अहंकार रहित संतांची सेवा करावी लागते. मी सेवा करतो असा अहंकार सुद्धा आपल्या मनावर येता उपयोगी नाही. करणी पडता कोणीचे अक्षरे अंतरंग अधिक जिगेवर हे पुढील सत्पुरुषाचे वचन खरे प्रत्यंतरे ठरले. की बाबांच्या मुखातनं एक शब्द बाहेर पडल्याबरोबर, कारण बाबांची त्यांची पहिलीच भेट होती, त्यामुळे यांची आणि त्या सत्पुरुषाची गाठ कशी पडली हे साईबाबांना माहीत असणं शक्य नव्हतं. हे रेड्यावर बसून नाणे घाट कसे चढले हे साईबाबांना कळणं शक्य नव्हतं. पण हे सगळं कळतं, याचा अर्थ बाबा हे त्रिकालज्ञ आहेत, त्यांना चराचरामध्ये काय चाललंय कळतंय, याची खूण गाठ त्या प्रांताच्या मनामध्ये पक्की बसली. मग जोडून या उभया असतं आईपदी ठेवला माथा, म्हणती कृपा करा साईनाथा मजानाथा पदी. आणि मग सांगितलं, बाबा मला पदरामध्ये घ्या, आपण जे माझे महापुरुष निश्चळदास ग्रंथोपदेश आज मज कळला शेष निर्विशेष सुखबोध. आपणच सत्पुरुष आहात, आपणच सत्पुरुष आहात. आणि निश्चळदासाने जो विजय, साईनाथ महाराज की जय, साईनाथ महाराज की जय. काय म्हणतात बाबा, कानडी अप्पाचे ते सांगणे, जैसे रेडिया संगे घाट चढणे, ऐसेन येथील सोपे चालणे, अंग झिजवणे अनिवार्य. करणी पडता कोणीचे अक्षरे अंतरंग अधिक जिगैवरे पूर्वी सत्पुरुष वचन खरे प्रत्यंतरे ठरले. की मग जोडून या उभयहस्त सराईपदी ठेवला माथा, म्हणती कृपा करा साईनाथा मजानाथा पदरी घ्या, आपणचे माझे महापुरुष निश्चळदास ग्रंथोपदेश आज मज कळला अशेष निर्विशेष सुखबोध. विचारसागर नावाचा निश्चळदासाने सांगितलेला ग्रंथ मी वाचन केला आणि त्याच्यामध्ये जे सत्पुरुषाचं वर्णन केलेलं आहे ते आपल्यामध्ये मला दिसतंय. तेव्हा आपणच मला बोध करा. कुठे वडगाव कुठे शिर्डी, काय ही सत्पुरुष महापुरुष जोडी, किती ती स्वल्पाक्षर भाषा उघडी, उपदेश निरोडी कैसी. कुठं आडगाव बेळगाव जवळचं आणि कुठे शिर्डी, पण त्या सत्पुरुषांना बाबांची महती माहीत होती आणि बाबाच याला योग्य असा उपदेश करतील याची त्यांना खात्री होती. म्हणजे दोन्ही सत्पुरुष एकमेकाचा अंतरंग जाणणारे होते. कारण काय असतं, आपल्याला कुणाच्या हातनं उपदेश मिळणार आहे काय आहे हे पूर्वसंचित आहे, त्याप्रमाणे आपले गुरु ठरलेले असतात आणि त्याप्रमाणे आपल्याला त्यांच्याकडनं योग्य असा उपदेश मिळतो. काय ही सत्पुरुष महापुरुष जोडी, किती ती स्वल्पाक्षर भाषा उघडी, उपदेश निरोडी कैसी हे. एक म्हणते ग्रंथ वाचा, पुढे संगम महापुरुषाचा, मग ते पुढील कर्तव्याचा उपदेश याचा करतील. त्यांनी आपल्याला काय सांगितलं, हा विचारसागर ग्रंथ वाच, पुढे तुला सत्पुरुषाची गाठ पडेल. दैव योगे तेही भेटले, तेथे खुणा निपटवले, परी ते एकाचे वाचले, दुजे आचरले पाहिजे. काय म्हणतात, दैवयोगे तेही भेटले, म्हणजे जसं त्यांनी सांगितलं तसं दैवयोगाने माझी बाबांची साईबाबांची गाठ पडली. दैवयोगे तेही भेटले, तेथे खुणाही पटविले. ज्यांच्याकडे मला जाण्याचा त्यांनी निर्देश केला होता तेच हे सत्पुरुष आहेत, महापुरुष तुला भेटतील म्हणून सांगितलं, तेच हे बाबा आहेत, हे मला आता अनुभवांती पटलं. दैवयोगे तेही भेटले, तेथे खुणाही पटविले. म्हणजे पहिल्यांदा त्या आडगावला झालेल्या सत्पुरुषांचं दर्शन सुद्धा दैवयोगानेच मला झालं आणि त्यांनी दिलेल्या उपदेशाप्रमाणे मला कोणते महापुरुष आहेत ते त्यांनी खुणाने पटवून दिलं. ह्या साईबाबाने सांगितलं ती खूण मला पूर्वीची पटवून दिली त्याने. दुजिया आचरले पाहिजे, त्याप्रमाणे
आता बाबा जो उपदेश करतील त्याप्रमाणे मला वर्तन करायला पाहिजे, आचरण करायला पाहिजे. तयासे म्हणते साईनाथ आप्पाने सांगितले ते यथार्थ परी जेव्हा ते येईल कृतीत पूर्ण मनोरथ ते होते. ते म्हणले बरोबर आहे, तुला आप्पाने जो ग्रंथ वाचायला सांगितला विचारसागर ग्रंथ तो वाच, पण नुसता वाचून उपयोग नाही. त्याप्रमाणे प्रत्यक्ष कृतीमध्ये जेव्हा ते घडेल ते आचरण झालं पाहिजे. नुसता परमार्थ ऐकण्यासाठी नाही, परमार्थ आचरण करण्यासाठी. परमार्थ ऐकण्याची गोष्ट नाही, मनोरंजनाची गोष्ट नाही, परमार्थ आचरण करण्याची गोष्ट आहे. ऐकायचं आणि त्याप्रमाणे आचरण केलं तर मुक्कामाला जाऊन पोहोचणार. सद्गुरू सांगितले इथून समोर जा, आणि आपण जागते हल्लोच नाही, तर ज्या तिथपर्यंत चालल्याशिवाय तुम्ही मुक्कामाला पोहोचाल का? तसं सद्गुरूंनी सांगितलेल्या मार्गाने आपण जाऊ, त्यावेळेला मुक्कामाला पोहोचू. त्यांनी सांगितलं तसं आचरण करू तर आपलं कल्याण होईल. तयास म्हणते साईनाथ आप्पाने सांगितले ते यथार्थ परी जेव्हा ते येईल कृतीत पूर्ण मनोरथ ते होते. ते जेव्हा तुझ्यातून कृतीत घडेल त्यावेळेला ते मनोरथ पूर्ण होतील. निश्चलदास विचारसागर वडगावी वक्तार्थ झाला. उच्चार काळे ग्रंथ पारायणानंतर शिर्डीत आचार करियेला. काळे ग्रंथ पारायणानंतर म्हणजे ग्रंथ पारायणानंतर अनेक काळ जावा लागला. म्हणजे आधी आपण बघा पुष्कळ वेळा आपण आधी ग्रंथाचं वाचन करतो, म्हणजे त्याच्यामध्ये आपला काळ जावा लागतो. अनेक वेळेला आपण ग्रंथांचं पारायण करतो. असा ग्रंथांच्या पारायणामध्ये अनेक वेळ अनेक काळ निघून गेल्यानंतर मग आपली सत्कृती, म्हणजे आधी काहीतरी आपण पेरलंय, पारायण केलं म्हणजे काय ते पेरलंय, त्यानंतर ते उदयाला आलं, भाग्य उदयाला आलं, म्हणजे पीक वरती आलं. तसं आधी पेरावं लागतं. ते तसं आधी वाचन केलं आहे त्यांनी, आणि मग त्याची मूर्तिमंत प्रतिमा साईबाबांचं दर्शन त्यांना झालं. वडगावी भावार्थ झाला. उच्चार काळे ग्रंथ पारायणानंतर शिर्डीत आचार कथेला. ग्रंथ करावा आधी श्रवण त्याचेच मग करावे मनन. होता पारायणावर्तन निधिध्यासन होत असे. आधी ग्रंथाचं श्रवण करावं, मग त्याचं मनन करावं, मग पारायण करावी, आणि मग अंतःकरणामध्ये आपला उद्धार व्हावा असा ध्यास तयार होतो. वाचले ते नाही संपले, पाहिजे ते कृतीत उतरले. या उपड्या घडावर तोय ओतले, तैसे झाले ते सगळे. आपण जे वाचलेलं आहे त्याच्याप्रमाणे जर आपलं वर्तन घडलं नाही, आपण जे ऐकलेलं आहे त्याच्याप्रमाणे आपण वागलो नाही, आपल्या कृतीत काही फरक पडला नाही, तर मग काय होईल? पालथ्या घड्यावर पाणी तसं म्हणतो. नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. काही आपल्या जर परिवर्तन झालं नसेल आपल्यामध्ये, काही ऐकून वाचून, तर मग त्या वाचण्याचाही अर्थ काय आणि ऐकण्यात तरी अर्थ काय? मग ते पालथ्या घड्यावरचं पाणी असं होणार. वाचले ते नाही संपले, पाहिजे ते कृतीत उतरले. या उपड्या घड्यावर तोय ओतले, तैसे झाले ते सगळं. व्यर्थ व्यर्थ ग्रंथ वाचन हाती नये, जो अनुभव ज्ञान ब्रह्मसंपन्न गुरुकृपे विण पुस्तकी ज्ञान निष्फळ. म्हणून ज्याला ब्रह्माचं ज्ञान झालेलं आहे, ब्रह्मज्ञानी आहे, अशा माणसाकडनं जोपर्यंत आपल्याला उपदेश होत नाही तोपर्यंत ते चित्तामध्ये स्थिर पण राहत नाही. ब्रह्मसंपन्न गुरुकृपे विण पुस्तकी ज्ञान निष्फळ. हे अर्थीची अल्पकथा लावील, भक्तीची यथार्थता पुरुषार्थाची अत्यावश्यकता. श्रोता निस्वार्था परिसिजे. एकदा एक पुण्यपट्टण कर, नामे अनंतराव पाटण कर. साई दर्शनी उपजला धर, आले सत्वर शिर्डीस. एकदा पुण्याचे राहणारे अनंतराव पाटणकर बाबांच्या दर्शनाला आले. वेदांत श्रवण झाला, सकळ सटिक उपनिषदे वाचले समळ. परितन्मना साक्षी चंचळ राहीना तळमळ तयाची. बरं, या पाटणकराने वेदांत श्रवण केलेलं होतं, म्हणजे वेदांत ऐकला होता. अनेकांची कीर्तनं प्रवचनं ऐकली होती. वेदांत श्रवण झालेलं होतं. अनेक उपनिषद, त्या उपनिषदावर असणाऱ्या टीका त्यांनी वाचल्या होत्या. टीका याचा अर्थ त्याच्यावरती केलेलं विश्लेषण, ते त्याने ऐकलेलं होतं, वाचलेलं होतं. पण अजून मनाला विश्रांती मिळालेली नव्हती. अजून मन चंचलच होतं. म्हणजे इतके कीर्तन ऐकली, इतकी प्रवचन ऐकली, इतकं उपनिषदांचा अभ्यास केला,
तरी सुद्धा त्यांचं मन अजून स्थिर झालेलं नव्हतं. परी तन्मना साक्षी चंचळ राही ना तळमळ तयांचे घेता साईनाथाचे दर्शन निवाले पाटणकरांचे नयन करून पायाचे अभिवंदना यथोपपूजन संपादिले मग होणे बद्धांजली वैसूने सन्मुख बाबांचे जवळ अनंतराव प्रेम सवळे करुणा बहाळे पुसरके केले विविध ग्रंथावलोकन वेद वेदांक उपनिषदाध्यायना केले सच्छास्त्र परायण श्रवण परी हे निर्विण्ण मन कैसे. त्याने बाबांना अत्यंत काकुळते, बाबा मी अनेक ग्रंथांचा अभ्यास केला, अनेक उपनिषदांचा अभ्यास केला, अनेक वेदांची कीर्तनं मी ऐकलेली आहे, पण अजून माझं मन स्थिर होत नाही, अजून माझं मन चंचल आहे. असं का होतं बाबा? वाचले ते व्यर्थ गेले ऐसे जाता वाटू लागले अक्षरहीन भावार्थी भले वाटते चांगले म्हणून. बाबा मी एवढा अभ्यास केला तो व्यर्थ केला का? असं वाटायला लागलं की नसतं वाचलं तर चांगलं झालं असतं. मग माझ्यापेक्षा कोण भले ज्यांनी कुठल्याही ग्रंथांचा अभ्यास केला नाही पण बाबांच्या शब्दावरती विश्वास ठेवून तसं आचरण केलं त्यांचा उद्धार झाला. आणि मी एवढं वाचून एवढा अभ्यास करून अजून माझं मन स्थिर होत नाही. असं वाटतं की ते सगळं व्यर्थ गेलं का काय? वाया गेले ग्रंथावलोकन वाया शास्त्र परिशीलन व्यर्थ हे सगळं पुस्तकी ज्ञान अस्वस्थ मन हे जोरी. हे सगळं पुस्तकाचं ज्ञान आहे, अजून मन स्थिर होत नाही. काय ती फोल शास्त्र व्युत्पत्ती किमर्थ महावाक्यानुवृत्ती जेणे न लादे चित्ता शांती ब्रह्मसंवित्ती कशाचे कर्णोपकरणी पद्धती वार्ता साई दर्शने निवारी चिंता विनोद गोष्टी वार्ता करता सहज. अनेकांच्या मुखातनं मी ऐकलेलं आहे की तुम्ही सहज उपदेश करता, म्हणजे गप्पा गोष्टी म्हणा, विनोद करताना म्हणा, काही सांगताना म्हणा, माणसाचं मन स्थिर होतं, त्याला उपदेश त्याच्या बुद्धीला पटतो आणि मन स्थिर होतं. कर्णोपकरणी परिसली वार्ता साई दर्शने निवारी चिंता विनोद गोष्टी वार्ता करता सहज सत्वता धावी तिथे. म्हणून महाराज तपोराशी पातळो आपल्या पायापाशी सैरी माझ्या मनाशी आशीर्वचनाशी द्यायच्या. तो महाराज झाले कथिते एका विनोद पर आख्यायिकेते जेणे अनंतराव समानाने पावले सापल्य ते ज्ञानाच्या. ती अल्पाक्षर परवसार कथा करतो वा तत्पर विनोद परितो बोधपर कोण अनादर करील. तुम्ही अनेकांना विनोदाच्या माध्यमातून सुद्धा तत्वज्ञान सांगता. ती गोष्ट आता ऐका. एकदा एक आला सौदागर तेव्हा एक घोडे समोर घाली लेंडर नवाचे सौदागर निज कार्यतत्पर लेंड्या पडता परिसरा पदर बांधून घेता घट्ट त्यासमोर चित्ते ग्रहता लादला. हे काय वदे साई समर्थ काय असावा की मतिरार्थ लेंड्या संग्रही सौदागर किमर्थ काही अर्थ कळेना. म्हणले एक सौदागर होता, म्हणजे घोड्याचा व्यापार करणारा एक सौदागर. तो घोडे घेऊन चालला होता. तेवढ्यात घोड्याला काय झालं, त्याने लेंड्या टाकल्या मागे, याने पदर पसरला आणि त्या लेंड्या पदरामध्ये घेतल्या. हा विनोदाचा भाग झाला. पण या विनोदातनं बाबांना नेमकं काय सांगायचं आहे की एवढा मोठा घोड्याचा सौदागर जसं गाय जाताना शेण टाकते रस्त्यामध्ये, काही लोक मागणं येतात आणि लगेच ते शेण गोळा करतात. काही काही लोक शेण पडत असतानाच खाली टोकले जातात. मग इथे ते बाबा त्याला विनोदात काय सांगतायत की बघ, एक सौदागर होता, घोड्याचा व्यापारी. तो जात असताना तो घोडा लेंड्या टाकत असताना त्याने पदर पसरला आणि त्या लेंड्या पदरामध्ये घेतल्या. आता ह्यांना त्या बाबांच्या बोलण्याचा अर्थ लगेच कळला नाही की असा कसा करेल सौदागर, एवढा मोठा व्यापारी तो काय त्या घोड्याच्या लेंड्या गोळा करेल का? एकदा बाबा सहज विनोदातनं कसं पटवून देतात एखादं तत्व ते सांगतायत. एकदा एक आला सौदागर तेव्हा एक घोडे समोर घाली लेंडा नवाजे सौदागर निज कार्य तत्पर लेंड्या पडता पसरला पदर बांधून घेता घट्ट त्या समग्र चित्ते लादला. हे काय वदले साई समर्थ काय का असावा किंवा त्याचा अर्थ लेंड्या संग्रही सौदागर किंवा काही अर्थ कळेना. आणि म्हणाले त्यांनी त्या लेंड्या गोळ्या केल्या आणि त्याच्या मनाला एकाग्रता लाभली, मन शांत झालं. आता त्या साध्या विनोदातनं काही त्याला कळेना की त्या सौदागराला त्या घोड्याच्या लेंड्या गोळा करून
मनाची एकाग्रता कशी साधली असेल असा ते विचार करत बसले. काहीही अर्थ कळेना. ऐसा विचार करत करत आनंदराव माघारा येत कथेले संभाषण इत्यमुद केळकराप्रती तयार. पण त्याला त्यातनं बाबांना नेमकं काय सांगायचं या कथेतनं किंवा ह्या विनोदातनं ते काय कळेना. वाटेत त्यांना केळकर भेटले. केळकरांना हे सगळं त्यांनी सांगितलं. यातनं बाबांना मला काय उपदेश करायचा आहे तो अजून कळला नाही असं ते म्हणाले. म्हणते सौदा करतो कोण लेंडियाचे काय प्रयोजन नवाचेच काय कारण सांगा उलगडून ते बदला. 9 लेंड्या त्यांनी गोळा केल्या. या नवाचं काय अर्थ आहे ते मला सांगा. म्हणते सौदा करतो कोण लेंडियाचे काय प्रमाण नवाचेच काय कारण सांगा उलगडून हे बदला. दादा हे काय आहे कोडे मी अल्पबुद्धिमतन उलगडे होईल बाबांचे हृदय उघडे ऐसे रुकडे मज कथा. नेमकं बाबांना यातनं काय सांगायचं. त्यांनी 9 लेंड्या गोळा केल्या आणि त्याच्या मनाला एकाग्रता लाभली. यातनं बाबांना नेमकं मला काय उद्देश करायचा आहे. दादावरती मजही न कळे ऐसेच बाबांचे भाषण सगळे परितयांच्याच मूर्ती ज्यावळे कथितो आकळे ते म्हणजे मलाही नेमकं कळत नाही. पण आता मला बाबा बुद्धी जशी देतील तसं मी तुला सांगेन. कृपा ईश्वरी हे ते हे घोडे हे तो नवविधा भक्तीची घोडे विना भक्ती विण परमेश्वर जोडे ज्ञानाना तुडे एकल्या. हे घोडं म्हणजे काय परमेश्वरी कृपा आहे. हे त्यांनी 9 लेंड्या गोळा केल्या याचा अर्थ काय आहे. 9 लेंड्या त्यांनी गोळा केल्या आणि त्याच्या मनाला एकाग्रता लागली याचा अर्थ 9विधा भक्ती. त्या 9विधा भक्तीतनं शेवटची भक्ती आत्मनिवेदन भक्ती ती एकदा का माणसाला प्राप्त झाली की मग त्याला मनाची एकाग्रता लाभते. त्या 9विधा भक्ती कुठल्या आहेत. श्रवण कीर्तन विष्णुस्मरण चरणसेवन अर्चन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन भक्ती हे जाण 9विधा. अशा प्रकारच्या 9विधा भक्ती आहेत की पहिल्यांदा माणसाला आधी काहीतरी ऐकलं पाहिजे. ऐकल्यानंतर माणसाने मग म्हणजे काही वेळेला वाचन करावं, काही वेळेला कथा ऐकाव्यात, काही वेळेला श्रवण भक्ती ही महत्त्वाची. त्यानंतर कीर्तन मुखाने आपलं भगवंताचं नामस्मरण करावं आणि त्यानंतर भगवंताची चरणसेवा गुरुच्या पादुकांची चरणसेवा करावी आणि त्यांना वंदन करावं, त्याची पूजा अर्चा करावी, त्यांचं दास्य करावं, त्यांना आपला मित्र मानावा, सखा मानावा. भगवंत आपल्याला भगवंताला आपला सखा मानावा. वंदन भक्ती आहे. वंदनामध्ये काय महत्त्वाचं आहे. 6वी भक्ती वंदन भक्ती. नमस्कारे अन्याय जडती नमस्कारे मोडली जडती समाधाने. 6व्या भक्तीत वंदन भक्तीत सांगितलंय नमस्कारे लीनता घडे नमस्कारे मोडली जडती समाधाने. नमस्कार केल्याने काय होतं. आपला अहंकार सगळा निघून जातो. आपण पाया पडतो केव्हा. आपल्यातला जोपर्यंत अहंकार निघून जात नाही तोपर्यंत आपण पाया पण पडत नाही. आपल्यातला अहंकार निघून जावा लागतो. आपण कशाला ह्याच्या पाया पडायचं आहे का तिथं आपला अहंकार आडवा येतो. पण ज्यावेळेला आपला अहंकार निघून जातो तेव्हा आपण पाया पडतो. पंढरीच्या जना नाही अभिमान पाया पडती जन एकमेका असं म्हटलेलं आहे. वारकरी बघा लहान मनुष्य दिसला तरी त्याच्या पाया पडतात. तिथं आपला अहंकार सगळा निघून जावा हा उद्देश आहे. पूर्ण भाव ठेवणे अंतरी आतून एकही घडली जरी भावाचा भुकेला श्रेयरी प्रगटेल करी भक्ताच्या. मग या 9विधा भक्तीतली एक जरी भक्ती तुम्ही यथासांग केली तरी सुद्धा परमात्मा तुम्हाला प्राप्त होईल. जप तप व्रत योग साधना वेदोपनिषद परिशीलन उदंड अध्यात्म ज्ञान निर्मण भक्तिविहीन हे बोल. म्हणजे कितीही तुम्ही ऐकलं तरी जोपर्यंत तुमच्या अंतकरणात भक्ती नाही तोपर्यंत काही उपयोगाचं नाही. भक्ती प्रेमाविण ज्ञान नको देवा. नुसतं ज्ञान काय कामाचं आहे. जर आपल्याजवळ भक्ती नसेल आणि भगवंताविषयी प्रेम नसेल तर त्या ज्ञानाला करायचं काय. म्हणून संतांनी सुद्धा देवाकडे मागितलंय. काय मागितलंय. भक्ती प्रेमाविण ज्ञान नको देवा. मला भक्ती आणि प्रेम हे दे. नुसतं ज्ञान कोरडं ज्ञान काय कामाचं आहे. पूर्ण भाव ठेवणे अंतरी यातून एकही घडली जरी भावाचा भुकेला श्रीहरी प्रगटेल करी भक्तांच्या. जप तप व्रत योग साधना वेदोपनिषद परिशीलन उदंड अध्यात्म ज्ञान निरूपणा भक्तिविहीन ते फुल. नको वेदशास्त्र व्युत्पत्ती नको ज्ञानी हे दिगंत कीर्ती नको शुष्क भजन प्रीती प्रेमळ भक्ती पाहिजे.
स्वयं आपणा सौदागर समजा, सौद्याच्या या भावार तुमचा भडकथा श्रवणात भक्ती तुझ्या ज्ञानराजा उल्हासे. सौदागर कोण आहे? आपणच सौदागर आहे. आपल्याला या नविदा भक्ती करून त्या भक्ती भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे. त्यांनी 9 लेंड्या गोळा केल्या म्हणजे नविदा भक्ती आपल्याला गोळा करायची. घोड्याने घातल्या लेंड्या 9 सौदागरात ते धावला घेऊ तैशीच नविदा भक्तिभाव धडता विसाऊ मनाते. या नविदा भक्ती भक्तिभावाने त्यांनी जसं प्रेमाने त्या एकत्र केल्या तसं आपण भक्तिभावाने नविदा भक्ती केली पाहिजे. स्वयं आपण सौदागर समजा, सौद्याच्या त्या भावार्थ उमजा फडकता श्रवणादी भक्ती तुझ्या ज्ञानराजा उल्हासे. घोड्याने घातल्या लेंड्यानो सौदागरात धावला घेऊ तैशा नविदा भक्तिभाव धडता विसाऊ मनाते. तेणेच मनासे स्थैर्य सर्व 28 भाव गांभीर्य त्या विण चांचल्य हे अनिवार्य कथिती गुरुवर्य सप्रेम. जोपर्यंत या नवविधा भक्ती घडत नाही तोपर्यंत मनाला स्थैर्य येणार नाही. तेणेच मनासे स्थैर्य सर्व 28 भाव गांभीर्य त्या विण चांचल्य अनिवार्य कथिती गुरुवर्य सप्रेम. दुसरे विषय अनंतराय वंदू जाता साईट पाय पदी हे बांधलेलं इंड्या काय पृच्छाही होय असं. दुसऱ्या दिवशी अनंतराव दर्शनाला गेल्यानंतर विचारलं साईबाबांनी, का रे त्या सौदागरांनी जशा 9 लेंड्या आपल्या पदरामध्ये बांधल्या तशा तू 9 लेंड्या घेतल्या का नाही पदरात बांधून? अनंतराव तेव्हा प्रार्थी कृपा असावी दिनावरती सहज मग त्या बांधल्या जाते काय ती मग ती तयाची. म्हणले बाबा तुमची कृपा असेल ना तर ह्या नवविधा भक्ती मला स्वाधीन होती, ते मला करता येतील, त्याच्यामध्ये माझं मन रंगेल. तो बाबा आशीर्वाद देते कल्याण होईल आश्वास दिले. आनंदराव आनंद चित्ती सुखसंवित्ती लावले जा म्हणले तुझं कल्याण होईल. आता आणि कल्पकथा श्रोता प्रसिद्धी साधन चित्ता कळेल बाबांच्या अंतर्ज्ञानता सन्मार्ग प्रवृत्त करा. तैशीच एकदा एक वकील आले त्या क्षणी मशिदी गेले राजनाथाचं दर्शन केले पाय वंदले द्यायचे सवेज मग देऊन दक्षिणा बसले बाजूस वकील तक्षणा तेथे चालल्या सही संभाषणा आदर श्रवणा उपदला. एकदा एक वकील आले बाबांचं दर्शन घेतलं आणि बाजूला बसले. आता त्या संवाद बाबांशी अनेक भक्त येत होते, बाबा कोणाशी बोलत होते, त्या संवादातनं आपल्याला काय उद्देश आहे हे ते लक्षपूर्वक ऐकत होते. बाबा तो तिकडे मुख फिरविती वकिलाचं निरीक्षण बोलते वर मी जाऊन पोचते पकेल पावती अनुदाबा लोक तरी हो लबाड किती पाया पडती दक्षिणा अर्पिती आणि कातून शिवाय देते काय चमत्कृती सांगावी. आता तो वकील मनातल्या मनात बाबांना शिवाय देत होता. मग बाबांनी त्याच्या मनाला लागेल असं बाबा बोलले, काय लोक येतात पाया पडतात दक्षिणा देतात पण मनातल्या मनात मला शिव्या घालतात, त्यांना कसं त्याचं फल प्राप्त होईल. लोक तरी हो लबाड किती पाया पडती दक्षिणा अर्पिती आणि कातून शिवाय देते काय चमत्कृती सांगावी. हे ऐकून वकील स्वस्त राहिले की ते निजांतरी पूर्ण होले. उद्गार अनवर्थ हे तया पटले तात्पर्य टसले मानसिक. पुढे जेव्हा ते वाड्यात गेले दीक्षिता आला की कथे झाली की जे बाबा लावून बोलले सार्थक जेवले ते सर्व येतात मजुरी झडपला ताशे झाडेला ताशेरा तू मज केवळ दिदला इशारा कुणाची थट्टा निंदारी प्रकारा देहीनता रांत्री शरीर प्रकृती होणे अस्वस्थ मुंसव आमचे झाले त्रस्त झाले राहिले रजिवरे येथे स्वस्थ आपली प्रकृती सुधारावे. वकिलाच्या खोलीत असता मुंसवाचे निघाल्या वार्ता तोपर्ती संबंध असता व्हावं. साईनाथ महाराज की जय. शरीर प्रकृती होणे अस्वस्थ मुंसवा म्हणजे झाले तसं राहिले रजोरी येथे स्वस्थ आपली प्रकृती सुधाराव्या. वकिलांच्या खोलीत असता मुंसवाविषयी निघाल्यावर अर्थवर्ती संबंध नसता उहा पोहता चालले. औषधाविण्या शरीरापदा टळतील का लागला नसाईच्या नादा पावली जेवून शिवा जय पदा तया हा धंदा राजे का ऐशी तयाची निंदा चालताला झालेली साईची उपासना मीही तयाची होतो अंशतः तिची अनुचितता दर्शवली. एक मुंसफ आले ते बाबांच्याकडे दर्शनाला आणि त्यांची तब्येत ठीक नव्हती. त्यांना असं वाटलं की बाबांच्या सान्निध्यात राहिलो तर आपल्याला बरं वाटेल. त्यांची बाबावरची श्रद्धा होती. पण त्याच्यावरती आम्ही वकील एकत्र जमलेले असताना ती टिंगल टावाळी चालली. त्या
मुन्सिपाची असं कुठं औषध घ्यायला पाहिजे, हा नुसतं बाबांच्या जवळ बसून घ्यायची तब्येत सुधारेल का, बाबांच्या कशा नादी लागतो, असं कळत न कळत बाबांची निंदा माझ्या मुखातनं बाहेर पडली तिकडे. पण बाबाने इथे समजलं. तयांची निंदा चालता चालली साईची उपासना, मी लयात होता औषधा तिची अनुचिता दर्शवले. काशेरा नव्हे हा अनुग्रह व्यर्थ कुणाचा व्हाप, उपास निंदा ही कुत्सित संग्रह सत्परिग्रह वर्जावा. पण कुणाची निंदा करू नये. आपण कुणाची निंदा केली ना ती त्याची नोंद भगवंताकडे असते. आणि हे एक प्रत्यंतर असता 100 कोसाचे अंतर, साई जाणे अभ्यंतर खरे अंतर्ज्ञानी ते. मी इतक्या लांब त्यांची निंदा केली, ती सुद्धा बाबांना समजली. साई जाणे सर्वाभ्यंतर खरे अंतर्ज्ञानी ते. जाणीक एक झाला निवाडा, असोत मध्ये पर्वत पहाड, काही न साईच्या दृष्टी आड गुप्त ही उघड. त्या सर्व असो पुढे निव्हापासून केल्याने सेव केल्याने आता पर निंदा दुःखी वचने खडाकाने लावला. आपण काही कुठे करता येईन साईची दृष्टी चुकता, ये विषयी झाली निश्चिता. सत्कार्यार्थता विराले उदली सत्कार्य जागृता, मागे पुढे साने साई सन्निध समर्थ कोण त्या वंचिता निर्धार चित्ता हटसला. पाहू जाता या कथेशी संबंध रित्या वकिलाशी तरी ती सर्वार्थी आणि सर्वाशी बोधक सर्वाशी सारखी. जरी ही वकिलाची कथा असेल, त्यांनी इतक्या लांब केलेली निंदा बाबांना कळली. ही जरी त्या वकिलाच्या आणि बाबांचा संवाद असला तरी सुद्धा तो आपल्या सर्वसामान्य माणसाला लागू पडणार आहे. आपण कुठेही बसून सत्पुरुषांची निंदा केली तर ती त्या सत्पुरुषांना कळते. कोणाची निंदा आपण करू नये, सत्पुरुषाचीच काय कोणाचीच करू नये. उदेली सत्कार्य पाहू जाता या कथेशी संबंध त्या वकिलाचे धरती सर्वार्थी आणि सर्वाशी बोधक सर्वाशी सारखे. वकील वक्ते श्रोते समग्र आणि साईचे भक्त इतर तयांचाही ऐसा निर्धार व्हावा मिसा चार पार्थिलो. साई कृपेचा आम्ही वर्षता होईल आपणा सर्वांची तृप्तता, यार्थी काही नाही नवलता सकळा तुषात. आघात साईनाथांचा महिमा, आघात यांच्या कथा परमा, आघात साई चरित्राची सीमा, मूर्त परब्रह्म अवतार. आता पुढील अध्यायी कथा करिसावी सादर श्रद्धाळू श्रोता. पूर्वील तुमच्या मनोरथा देईल चित्ता सैर्यता. भक्तांची भावी संकटावस्था ठाऊक आधी साई समर्था. थट्टा मस्करी विनोद वार्ता हसता खेळता टाळते. भक्त हेमाड साई शरण झाले, कथानक संपूर्ण. पुढील कथेचे अनुसंधान संकट निवारण भक्तांचे. कैसे आहे साई कैसे साई कृपासागर, भक्तांची भावी संकटे दुर्धर आधी आणून करते परिहार. इशारा वेळेवर देऊने स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते. भक्त हेमाडपंत विरचिते साई समर्थ सच्चरिते. अनुग्रह करणम नाम एकविंशोध्याय संपूर्ण. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्याने पाहिन रूप तुझे. प्रेमे आनंदीन आनंदे पूजिन भावे वाळीन म्हणेन. त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्यार्णं त्वमेव सर्वं. कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात् करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्ण रामोदं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं. हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. साईनाथ महाराज की जय. आरती साई बाबा सौख्य दातार जीवा. चरण रजतडी द्यावा दासा विसावा भक्ता विसावा. आरती साई बाबा जाळूनी आनंद स्वस्वरूपी राहे दंग. मोक्षु जना गावी निज डोळा श्रीरंग आरती साई बाबा. जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव. दाविसी दया घना ऐसी तुझी माव आरती साई बाबा. तुमचे नाम ध्याता हरे संस्कृती व्यथा. अगाध तव करणी मार्ग दाविसी अनाथा आरती साई बाबा.
कलियुगी अवतार सगुण ब्रह्म साचार अवतीर्ण झाला से स्वामी दत्त दिगंबर दत्त दिगंबर आरती साई बाबा आठा दिसा गुरुवारी भक्त करी तिवारी प्रभुपद पहावया भव भय निवारी भय निवारी आरती साई बाबा माझा निज द्रव्य ठेवा तव चरण रज सेवा मागणेची तुम्हा देवाधिदेवा देवाधिदेवा आरती साई बाबा इच्छेत दिन चातक निर्मल तोय निज सुख पाजावे माधवाय सांभाळा पुरी भात आरती साई बाबा सौख्य दातार जीवा चरण रजत ठेवा दासा विसावा भक्ता विसावा आरती साई बाबा त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बन्धुः सखा त्वमेव त्वमेव विद्यागुणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव सायं अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे जानकी नायकं रामचन्द्रं हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे राम राम हरे कृष्ण 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 हरे हरे साईनाथ महाराज की जय।